आज फैजपुर शहर के सरदार वल्लभ भाई कॉम्प्लेक्स में शिंदे शिवसेना पक्ष प्रवेश मेळावा रखा गया। इस मेळावे में प्रमुख शिवसेना शिंदेगढ़ के अफसर खान उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, शिवसेना जिला शिंदेगढ़ समाधान महाजन साहब, जफर शाह अल्पसंख्यक जिला अध्यक्ष के साथ बहुत से पदाधिकारी यहाँ पर मौजूद थे। इस समय फैजपुर शहर से फिरोज खान, नासिर, हुसैन शेख, अख्तर शाह, अरशदुल्ला, वसीम मोमिन, तौसीफ शेख, जावेद तड़वी के साथ अन्य लोगों ने शिवसेना शिंदेगढ़ में प्रवेश किया। तलेले सर, राजू कोटगे, पिंटू तेली, इलियास सर इस समय यहाँ पर सभी मौजूद थे और इन पदाधिकारियों ने इस समय कार्यकर्ताओं से क्या कहा और फिरोज खान को शिंदेगढ़ का अल्पसंख्यक यावल तालुका अध्यक्ष पद दिया गया। मैं हूँ शाकिर मलिक, जनता की बात अब तक। बोलण्यातून लक्षात आलं असेल, बाहेर लोक राजकीय वावटळ काही उठवत असतात। संघटनेचा कोणाशीही कसाही संबंध जोडला जातो, परंतु ज्याने जवळून संघटनेच्या लोकांना पाहिलेलं असतं ते जे अनुभव सांगतात आणि त्याचा जो प्रत्यय येतो ती खरी संघटना असते। लोक काही सांगतात, कशी चर्चा होते, पण आपले जे शिंदे साहेबांनी शिवसेनेचं काम हाती घेतलेलं आहे त्यामध्ये सब समाज को लिए साथ में आगे बढ़ते जाना या उक्तीनुसार साहेब काम करतायत। सर्वांना सोबत घेत आहेत। या राज्यामध्ये जे जे उपेक्षित घटक आहेत, जे विकासापासून वंचित घटक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काम करतायत। माझ्या माहितीप्रमाणे एवढा निधी पहिल्यांदाच साहेबांच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे आणि विकास कामाची गंगा ही घराघरापर्यंत पोहोचते आहे। त्यामध्ये अल्पसंख्याक समाजानेच का मागे राहावं, त्यांच्यासाठी देखील 30 कोटी आणि 500 कोटी याच्यामधला फरक जो आहे तो फरक तुम्ही समजून घ्यायचा आणि हे सर्व कागदावर आहे आणि कागदावर असून अंमलात आणणं सुरू आहे। 30चा आकडा आठवला मला। 30 वर्षामध्ये मुक्ताईनगरचा विकास, मुक्ताईनगर विधानसभेचा विकास झाला नव्हता, तो गेल्या 4 वर्षामध्ये, 4.25 वर्षामध्ये आपले कार्यसम्राट आमदार आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांत भाऊ पाटलांनी करून दाखवला आहे। मला वाटतं मुस्लिम समाजासाठी मी जो लेआउट टाकला होता